हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 20 फेब्रुवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतो. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टचा पार्ट, तिथं सुद्धा एरोटेल सारखे काही मुद्दे आलेले असतात, ते आपण डिस्कस करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्त्वाची गोष्ट आली असेल तर ती कव्हर करत असतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर करत असतो. आणि याचा अंतिम उद्देश, जसं की मी रोज तुम्हाला सांगतो, एकच आहे की एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं. आणि त्याच्यासाठी जे काय कंटेंटची आपल्याला गरज वाटते, सिलेबसच्या दृष्टीतून महत्त्वाचे वाटतात, त्याचं टोटल नॉलेज आपण घेण्याचा प्रयत्न करत असतोय, त्या गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतोय, जेणेकरून एक्झाममध्ये त्याचं मार्क्समध्ये आपल्याला जास्तीत जास्त रूपांतर करता यावं. असो, आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया पहिलं महत्त्वाचं रुटीन कोणतं आहे आणि त्याच्यामधून काय महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला आज शिकायला मिळतात ते. पहिलं जे रुटीन आहे ते पहिलं रुटीन इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर वर्ल्ड पॉलिटिक्सच्या दृष्टीतून सुद्धा आपल्यासाठी हे महत्त्वाचं रुटीन आहे. या दोन गोष्टींसाठी मला असं वाटतं की याचं एक वेगळं महत्त्व आहे. तर एरोटेलचा या बेस तुम्हाला सांगतो काय आहे. अनेक वेळा तुम्ही पण न्यूजमध्ये बघितलं असेल, आपण द हिंदूमध्ये पण अनेक वेळा डिस्कशन केलंय की युएसए आणि इराणमध्ये जे संबंध आहेत ते मोठ्या प्रमाणात तणावाचे संबंध आपल्याला बघायला मिळालेले आहेत. ठीक आहे. आणि युएसए जवळ-जवळ इराणवरती कधी स्ट्राईक करेल किंवा युद्धजन्य कधी परिस्थिती निर्माण होईल, अशी सुद्धा परिस्थिती युएसएच्या काही स्टेटमेंटमुळे झालेली आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही स्टेटमेंट्समुळे झालेले आहे. म्हणजे युएसए जो आहे तो इराणला वारंवार प्रेशराईज करायचा प्रयत्न करत असतो. हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्या बेसवरतीच मग युएसएचे इराणचे संबंध कशा पद्धतीचे आहेत, काय गोष्टी सुरू आहेत आणि त्याच्यामुळे मग बाकी वर्ल्ड पॉलिटिक्स कशा पद्धतीने अफेक्ट होते, ह्या गोष्टी या एरोटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅप दाखवून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगतो, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला समजावून त्या गोष्टी घेता येतील. मग मॅप बघून आपण बघूया की या एरोटेलमध्ये एक्झॅक्टली काय समजावायचं आपल्याला प्रयत्न केलेला आहे. इथं तुम्हाला मॅप दिसतोय आणि इराण जर बघायचं म्हटलं तर आपल्याला इराण या ठिकाणी आपल्याला इराण बघायला मिळतं. आणि इराणची टेरिटरी जर आपण बघितली तर इराणची टेरिटरी हा इराण देश आहे, त्याची बाउंड्री अशा पद्धतीची असलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि इकडं आपल्याला युएसए आहे हे आपल्याला बघायला मिळतं. मग हा जो युएसए आहे तो इराणला वारंवार धमक्या देत असतोय, इराणवरती प्रेशर क्रिएट करायचा प्रयत्न करत असतोय आणि त्याचं एक रिझन ऑइल सुद्धा आहे. क्रूड ऑइल सुद्धा त्याचं एक रिझन आहे. जसं की व्हेनेझुएला सोबत केलं, जसं की ग्रीनलँडला खरं तर धमकी म्हणजे डेन्मार्कला धमकी द्यायचा प्रयत्न करत असतोय. अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी इराण सोबत सुद्धा करत असतोय, क्युबा सोबत करत असतोय, कोलंबिया सोबत करत असतोय. ही जी टेंडन्सी आहे ती युएसए ची पहिल्यापासून राहिलेली आहे. त्याच्यामुळं जे वर्ल्ड पॉलिटिक्स आहे ना ते टोटली डिस्टर्ब झालेलं आहे. शशी थरूर यांचा आपण एरोटेल पण काल मला वाटतं परवा दिवशीच्या द हिंदूमध्ये बघितलं होतं की त्यामध्ये पण ते म्हणत होते की वर्ल्ड ऑर्डर ही डिसऑर्डर झाली. ते युएसए मुळे कशा पद्धतीने झाले त्यांनी सुद्धा त्याच्यावरती खूप छान पद्धतीने एरोटेल लिहिलेलं ते पण आपण बघितलं होतं. मग आता हे इराणच्या केसमध्ये डिस्कस केलं जातंय. तर इराण इथं आपल्याला बघायला मिळतो आणि इराणवरती वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेशर क्रिएट करणं, त्यांचं जे इंटरनल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं, तिथल्या जर काय प्रोटेस्ट सुरू असेल तर त्याला खतपाणी घालणं जेणेकरून हिंसक वळण मिळावं, अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा युएसए डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्व आहे. या सुद्धा न्यूज अनेक वेळा आपण बघितलेल्या आहेत. मग आता इथं युएसएची तर पोझिशन आपण बघतो की युएसए कशा पद्धतीनं कारवाई करतोय. दुसरी गोष्ट इराणची विचार आपण करू आणि याच्यामध्ये विशेष करून काय विचार केला गेला हे पण नीट समजून घेणं गरजेचं आहे. इराणना काय वाटतं की आपलं न्यूक्लिअर वेपन असायला पाहिजे, पण ते न्यूक्लिअर वेपन डेव्हलप करण्यासाठी आतापर्यंत हे यशस्वी त्याच्यामध्ये झालेले नाही. पण त्यांनी न्यूक्लिअर वेपन डेव्हलप करावं असं कुठल्याही वेस्टर्न कंट्रीला वाटत नाही, बाकी कुठल्या कंट्रीला बऱ्यापैकी वाटत नाही की इराणनं न्यूक्लिअर वेपन डेव्हलप करावं. आता ज्यांना वाटत नाही त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहेत, पण आता इथून पुढे कुणी न्यूक्लिअर वेपन डेव्हलप करू नये याच्यासाठी एनपीटी वगैरे आपण न्यूक्लिअर प्लॉरिफरेशन ट्रिटी वगैरे आपण बघितली होती. म्हणजे याच्यामध्ये खूप हिपोक्रेटिक देश आपल्याला वेस्टर्न खास करून बघायला मिळतात. त्यांच्याकडे युएसएकडे ऑब्व्हियसली न्यूक्लिअर वेपन आहे. पण युएसएला असं वाटत नाही की दुसऱ्या कंट्रीने कुठल्या न्यूक्लिअर वेपन तयार करू नये. जेणेकरून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा यूज होऊ नये वगैरे वगैरे त्याच्या पाठीमागची इलॉजिकल रिझन्स वगैरे दिले जातात. पण त्याच्यामध्ये हिपोक्रेसी आपल्याला बघायला मिळालेली आहे पहिल्यापासून. आणि ते
मग इराणच्या बाबतीत सुद्धा USA प्रेशराईज करत असतो की न्यूक्लिअर वेपन वगैरे तुम्ही डेव्हलप करायचे नाहीत वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये इराण जो आहे तो त्यांनी पहिल्यांदा न्यूक्लिअर वेपन डेव्हलप करण्याचा ट्राय केला ओपनली. त्याच्यानंतर ते आता म्हणतात की न्यूक्लिअर एनर्जीसाठी आम्ही वेगवेगळ्या गोष्टी डेव्हलप करतोय. न्यूक्लिअर वेपन नाही डेव्हलप करत, पण त्याच्या अंतर्गत न्यूक्लिअर वेपन डेव्हलप होऊ शकतं. हे सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जो आहे तो वारंवार त्यांना थ्रेट करत असतोय. आणि मग बाकी ऑइल, क्रूड ऑइल वगैरे काय त्याला रिझन आहे तुम्हाला सांगितलं आहे. हे सगळं झालं. आता इराणची पोझिशन नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय येतं की इथं इस्रायल आहे, ठीक आहे. इस्रायलमध्ये आता त्याच्याविषयी न्यूज पण आहेत, युनायटेड नेशनमध्ये एक चार्टर झालाय वगैरे वगैरे, ते आपण डिस्कस करणार आहे. इथं इस्रायल जो आहे ना, त्या इस्रायलमध्ये इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट सुरू आहे. इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट सुरू आहे. आता इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमध्ये इराण जो आहे तो कुणाला सपोर्ट करणार आहे? तर ऑब्व्हियसली तो पॅलेस्टाईनला सपोर्ट करणार आहे. म्हणजे इस्रायल आणि इराणचे जे संबंध आहेत ते तणावाचे संबंध आहेत. ठीक आहे. इस्रायलचे आणि युएसएचे संबंध खूप चांगले संबंध आहेत. इथं इराण जो आहे ना, इराण त्याला अलाय कंट्री रशिया आणि चायना सुद्धा मानल्या जातात. राईट. आता त्या अलाय असण्याचं रिझन काय? तर त्याचं एक मोठं रिझन आहे की त्या युएसएच्या अलाय कंट्री नाही आहेत. तुम्हाला आता थोडंसं हे जे मॅथ्स आहे म्हणजे हे जे गणित आहे ते चांगल्या पद्धतीनं समजून समजून येत असेल, आता समजत असेल तुम्हाला. रशिया युक्रेन वॉरमध्ये आपण काय बघितलं, युनायटेड नेशननं आणि युरोपियन कंट्रीनी रशियावरती वेगवेगळे सँक्शन्स लावले. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि चायनामध्ये कोल्ड वॉर पहिल्यापासून सुरू आहे. हे आपण आतापर्यंत बघत आलेलो आहे. राईट. आणि या केसमध्ये इराणला यांच्याकडून सपोर्ट मिळणं हे साहजिक आहे. ठीक आहे. आणि बाकी मग त्याचे व्यापारिक रिझन आहे, इकॉनॉमिकल रिझन्स आहेत, पॉलिटिकल रिझन्स तो तुम्हाला सांगितले. इकॉनॉमिकल रिझन्स वेगवेगळे सेंट्रल एशियामध्ये सगळ्यालाच दबदबा निर्माण करायचा आहे. त्याच्यामध्ये इराण हा सेंटर पॉइंट आहे. तिथं ज्याचं बसताना असेल त्याचा सेंट्रल एशियामध्ये दबदबा असेल. त्याच्यामुळे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे सुद्धा हे यांची जी आहे रस्साकच्ची तिथं सुरू आहे. हे सुद्धा बेसिक रिझन त्याला आपण समजावून घेऊ शकतो. मग आता मुद्दा हा आहे की हे सगळं पॉलिटिक्स जे आहे हे असल्यानंतर याच्यामध्ये इंडियाची भूमिका काय? कारण शेवटी आपण काय करतो, इंडियन सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास करतोय ना, मग याच्यामध्ये फायनली इंडियाची भूमिकाच आपल्याला समजावून घ्यायला लागेल. मग याच्यामध्ये आपल्याला आपला सुंदर भारत देश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आणि इथं इराण आहे. इराणमध्ये मोठ्या प्रमाणात आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. इराणसोबत आपले खूप चांगले संबंध आहेत. चबार पोर्ट आपणच डेव्हलप केलंय $1 बिलियन इन्व्हेस्टमेंट करून. ठीक आहे. आणि त्या इराणला युएसए थ्रेट करतोय. हे लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मग आता या इराणचे रशियासोबत खूप चांगले संबंध आहेत. चायनासोबत खूप चांगले संबंध आहेत. इंडियासोबत खूप चांगले संबंध आहेत. त्याच केसमध्ये युएसए जर आपण घेतला तर रशियासोबत अजिबात चांगले संबंध आहेत. चायनासोबत अजिबात चांगले संबंध आहेत. इंडियासोबत चांगले संबंध आहेत. पण मध्येच त्यांनी काय केलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवले जे आहेत ते टॅरिफ मधूनच वाढवले. सँक्शनची वगैरे धमकी दिली. त्याचं रिझन काय होतं की रशियाकडून तुम्ही क्रूड ऑइल खरेदी करता. त्यामुळं संबंध जे आहेत ते थोडेसे मध्ये तणावाचे झाले होते, पण आता ट्रेड डील झाली. त्याच्यामुळे हे जे टॅरिफ्स वगैरे 50% पर्यंत नेले होते ते आता 80% मध्ये पर्यंत आलेले आहेत. त्यामुळे होऊ शकते की आता तसे तणावाचे संबंध राहिलेले नाहीत. ठीक आहे. पण युएसए जो आहे तो इंडियाचा मित्र राष्ट्रच राहिलेला आहे. याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. त्याचबरोबर या युरोपियन कंट्री ज्या आहेत त्यांच्यासोबत सुद्धा पारंपरिक मैत्री जी आहे त्याच्यामध्ये तणाव निर्माण झालाय का? ग्रीनलँड विषयामध्ये या ग्रीनलँड विषयामुळं हे आपण आतापर्यंत डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. मग हे जे वर्ल्ड ऑर्डर, वर्ल्ड पॉलिटिक्स चेंज होत आहे त्याच्यामध्ये युएसएचे वेगवेगळ्या वर्ल्ड मॅपवरती जे वेगवेगळे भाग आहेत त्याच्यासोबत कशा पद्धतीचे संबंध आहेत हे तुम्ही समजावून घेतलं. त्याच्यामध्ये इराणचे जर आपण बघितले तर आता हे युरोपियन कंट्रीज आहेत ना त्यांना पण वाटतं की इराणनं न्यूक्लिअर वेपन वगैरे डेव्हलप करू नये. पण युएसए सारखा स्टँड इराणच्या विरोधात त्यांचा नाहीये की डायरेक्टली स्ट्राईकचीच धमकी देतोय वगैरे वगैरे अशा स्टँड नाही. त्यामुळे तो एक न्यूट्रल स्टँड आहे इराण आणि युएसएच्या मध्ये असं आपण म्हणू शकतोय युरोपियन कंट्रींचा.
असं आपण म्हणू शकतोय. हे एक गणित महत्वाचं होतं, ज्याच्यामध्ये इंडियाचा जो भाग आहे, इंडियाचा जो स्टँड आहे, इंडियाची जी पोझिशन आहे त्याच्यामध्ये, ते तुम्हाला समजले की इन्व्हेस्टमेंट आपण खूप चांगल्या पद्धतीनं इराणमध्ये करतोय. वेगवेगळे अग्रीमेंट इराणसोबत करतोय. ट्रेड अग्रीमेंट सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांच्यासोबत वेगवेगळे करू शकतो. आणि आणखी संबंध जे आहे ते मजबूत करण्याच्या दृष्टीतूनच आपण इराणसोबत काम करत आतापर्यंत आलेलो आहे. पहिला पॉईंट, सॉरी, तिसरा पॉईंट आपला झाला हा कव्हर, की याच्यामध्ये इंडियाची पोझिशन काय होते. आता दुसरी गोष्ट काय आहे, की इराण जो आहे ना, इराण, त्याचे सौदी अरेबियासोबत जे आहे ते पारंपरिक संबंध चांगले राहिलेले आहेत. यमन सोबत सुद्धा संबंध चांगले आहेत. ओमान सोबत असू द्या, UAE सोबत असू द्या, हे संबंध चांगले राहिलेले आहेत. ठीक आहे. आणि बऱ्यापैकी इराण जो आहे तो वारंवार या गल्फ कंट्रींचा लीडर बनण्याचा प्रयत्न करत असतो. पण जर आपण रियालिटी बघितली तर एक यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. सौदी अरेबिया आणि इराण जो आहे ना, हे एक कंट्री सुन्नी बहुल आहे, एक कंट्री शिया बहुल आहे. आता मुस्लिमांमध्ये पण शिया सुन्नीचा वाद खूप मोठा आहे आणि तो बेसिक डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये. आणि तो बेसिक डिफरन्स असल्यामुळं हे कंट्री तसे मित्र राष्ट्र म्हणता येत नाहीत. पण बाकी गोष्टींमध्ये त्यांचे संबंध आपल्याला बघायला मिळते की ठीकठाक आहेत. ठीक आहे. त्यामुळं इथं अरेबियन कंट्रीमध्ये इराणचं वर्चस्व विशेष करून सौदी अरेबिया डेव्हलप होऊ देत नाही. त्यामुळं मग यमनमध्ये या दोघांचे डेव्हलप झालेले ग्रुप आहेत ते काम करत असतात. ओमानमध्ये सेम सिच्युएशन आहे. या कंट्री काम करत असतात आणि UAE सुद्धा याचा पार्ट आहे. म्हणजे यमन असू द्या किंवा ओमान असू द्या, त्याच्यामध्ये वर्चस्वाची लढाई इराण, सौदी अरेबिया आणि UAE या तिघांमध्ये जे आहे ना ते सुरू असते. त्यामुळं इथं सुद्धा जो आहे तो इंटरनल किओस आपल्याला कधी-कधी बघायला मिळत असतोय. आणि त्याचे इम्पॅक्ट कुठं दिसत आपल्याला? त्याचे इम्पॅक्ट जो इथं जे पर्शियन रेड सी मधून जो व्यापार चालतो ना या मार्गानं, या रेड सी मधून चालणाऱ्या व्यापारावरती वेगवेगळे परिणाम आपल्याला याचे बघायला मिळतात. कारण इथं हौती बंडखोर आहेत. ठीक आहे. आता हे हौती बंडखोर जो आहे तो इराणनं डेव्हलप केलेला एक ग्रुप आहे. आणि तो बऱ्यापैकी इथं जे व्यापार होतो त्या जहाजांना लुटण्याचं काम करतात. त्या शिप्स असतात त्यांच्यावरचा माल लुटणे, त्यांना त्या त्या शिपवरचे जे लोक आहेत त्यांना हॅरेस करणं, त्यांना किडनॅप करणं, खंडणी वगैरे मागणं, या गोष्टी ते करत असतात. ठीक आहे. आणि विशेष करून ते काय करतात, आता फॉर एक्झाम्पल इथं इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट सुरू आहे. इस्रायल गजा कॉन्फ्लिक्ट सुरू आहे. तर तिथं पॅलेस्टाईनच्या मदतीमध्ये इस्रायलचे वेगवेगळे जे शिप्स आहेत, इस्रायलला सपोर्ट करणाऱ्या कंट्रीचे शिप आहेत, ते हौती बंडखोरांच्या मार्फत अडवले जातात, त्यांना हॅरेस केलं जातं, त्यांना लुटलं जातं. अशा ऍक्टिव्हिटी तिथं होत असतात. हे सुद्धा एक वेगळा त्या खरं तर ट्रान्झॅक्शनची बाजू आहे, हे आपल्याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं होतं. म्हणून तुम्हाला हे मी समजावून सांगितलं. मग आता इथं विषय आपल्याला एरुटलमध्ये हाच समजावून सांगितलं की युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जो आहे तो कशा पद्धतीने इराणला जे आहे ते प्रेशराईज करत असतोय, न्यूक्लिअर वेपन डेव्हलप करू देत नाहीये वगैरे वगैरे ह्या गोष्टी. हे बेस आहे एरुटेलचा. पण हे समजावून घेण्यासाठी हे जे वर्ल्ड पॉलिटिक्स आहे, जे इराणला सेंटर पॉइंट जर आपण पकडलं आणि वर्ल्ड पॉलिटिक्स बघितलं, तर ते अशा पद्धतीचे वर्ल्ड पॉलिटिक्स आहे. आणि त्याच्यामध्ये मग इंडियाची पोझिशन काय, कशा पद्धतीनं इराणसोबत रिलेशन आहेत, कशा पद्धतीने इंडियाचा स्टँड त्याच्यामध्ये आहे, हे आपल्याला बघायला मिळतं. पण उद्या जर आपण असं मानूया की युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेने इराणवरती स्ट्राईक केलं समजा, किंवा युद्ध सुरू झालं, तर याच्यामध्ये युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेच्या मदतीला कोण कोण येईल माहिती नाहीये. पण इराणच्या मदतीला होऊ शकते चायना येईल, होऊ शकते रशिया येईल. इंडिया जर याच्या मदतीला नाही आला तर इंडियाला न्यूट्रल राहावं लागेल या परिस्थितीमध्ये. ना आपण इराणच्या विरोधात बाजूने बोलू शकतो किंवा युएसएच्या विरोधात बाजूने बोलू शकतो. त्याला आपल्याला न्यूट्रल त्या ठिकाणी राहावं लागेल. कारण दोन्हीकडे आपले इंटरेस्ट असलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि होऊ शकतंय की युएसए सारख्या पॉवरफुल कंट्रीच्या प्रेशरमध्ये येऊन इंडिया कधी कधी पोझिशन घेऊ शकतोय. पण इराणच्या बाजूनं तर घेणं पॉसिबलच नाहीये, जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर. मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने इथं डिस्कस केलेल्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि त्या दृष्टीतून हे जे एरुटल आहे ते एरुटल खऱ्या अर्थानं इथं महत्वाचं होतं. म्हणजे परत एकदा जर रिवाइज आपल्याला करायचं झालं तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला काय करावं लागेल, युएसए सोबतचे इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहे याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. इराण सोबतचे इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. रशिया सोबत आणि चायना सोबत इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत याचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन जर तुम्हाला चांगलं समजावून घ्यायचं असेल, तर वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर, जी करंट वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर आहे, ती करंट वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेली असायला पाहिजे. त्या दृष्टीतून आपल्याला त्या गोष्टीचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करायला लागेल. त्या दृष्टीतून मला असं वाटतं की हेरोटेल महत्त्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढचं महत्त्वाचं काय ते आपण बघायला सुरुवात करूयात. पुढचं जे एरोटेल आहे ते USA मध्ये एक प्रकरण खूप गाजलेलं आपल्याला बघायला मिळालं, ते म्हणजे एप्स्टीन फाईल. ठीक आहे. जेफ्री एप्स्टीन नावाचा व्यक्ती एक आयलँड वरती एक स्वतःची वेगळी दुनिया डेव्हलप करतो आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळे पुरावे मिळतात, की तिथं कशा पद्धतीनं मायनर ज्या मुली आहेत, लहान-लहान मुली आहेत, त्यांचं कशा पद्धतीनं शोषण होत होतं. त्यांच्यावरती कशा पद्धतीनं अत्याचार होत होते. त्यांची खरं तर बऱ्यापैकी त्यांची खरेदी-विक्री कशा पद्धतीनं होत होती, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामधून समोर आल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर याच्यामध्ये जी नावं आली, ती नावं खऱ्या अर्थानं खूप मोठी नावं होती. खूप प्रेस्टिजियस ज्यांना म्हटलं जातं त्या लोकांची नावं होती. याच्यामध्ये मग इलॉन मस्क आताच असू द्या, त्याचं नाव आहे. त्यानंतर बिल गेट आहेत, त्यांचं याच्यामध्ये नाव आहे. अशा प्रॉमिनंट ज्या व्यक्ती आहेत, Googleचा फाउंडर आहे त्याचं नाव आहे याच्यामध्ये. अशा प्रॉमिनंट पर्सनची नावं आपल्याला बघायला मिळतात. बरं हे प्रकरण USA पर्यंत थांबलं नाही, तर याच्यामध्ये इंडियन काही प्रॉमिनंट नावं आहेत. ते सुद्धा त्याच्यामध्ये इंडियन नावं आपल्याला बघायला मिळतात. काही मिनिस्टर, सेंट्रल मिनिस्टर मधल्या मिनिस्टरची नावं आपल्याला बघायला मिळतात. याच्यामध्ये अनिल अंबानी सारखं नाव आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. हे जे आहे ना, हे एवढ्या दिवसापासून गाजतंय, तर त्याच्यावरती एरोटेल येणं हे साहजिक आहे. आणि त्याची मग शॅडो जी आहे, ती शॅडो दिल्लीपर्यंत म्हणजे इंडियापर्यंत कशी आहे, हे याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. याच्यामध्ये एक पॉइंट लक्षात घेणं गरजेचं आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे का? तर बऱ्यापैकी मला असं वाटतं, की महत्त्वाचं नाहीये. सिलेबसच्या दृष्टीतून मी म्हणतोय, एक माणूस म्हणून ऑब्व्हियसली आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पण सिलेबसच्या दृष्टीतून हे आपल्यासाठी अजिबात महत्त्वाचं नाहीये. जर याचं महत्त्व काय असेलच, कुठं हे कनेक्ट करायचं झालं, तर एथिक्समध्ये एथिक्स आणि मोरलचा तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता ना, त्याच्याशी रिलेटेड हे आपण कनेक्ट करू शकतो आणि एक केस स्टडी म्हणून त्याच्यावरती आपण अभ्यास करू शकतो. एवढं फक्त याचं महत्त्व आहे. पण दुसरी एक गोष्ट एक 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 सुजाण नागरिक म्हणून आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, की या गोष्टीमध्ये जी नावं आलेत, ती नावं आलेत म्हणजे त्या सगळ्या क्राईममध्ये ती लोकं इन्व्हॉल्व होती असं नाहीये. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काय ईमेल कन्व्हर्सेशन झाले, काय व्हिडिओ आलेत, काय फोटोज आलेत. ठीक आहे. मग आता ईमेल कन्व्हर्सेशनमध्ये मी एखाद्या माझ्या मित्राबरोबर एक ईमेल कम्युनिकेशन करतोय आणि त्याच्यामध्ये मी फॉर एक्झाम्पल Googleच्या सीईओ विषयी बोलतोय किंवा इलॉन मस्क विषयी बोलतोय किंवा आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींविषयी बोलतोय. मग त्यांचं आम्ही त्या ईमेल कम्युनिकेशनमध्ये नाव घेतोय आणि काहीतरी कॉन्स्पिरसी करतोय. याचा अर्थ मग ज्या मेलमध्ये आमच्या मेलमध्ये ज्याचं नाव घेतलंय तो व्यक्ती इन्व्हॉल्व आहे का त्याच्यामध्ये? तर तो इन्व्हॉल्व नाहीये. कारण आम्ही आमच्या म्हणजे आमच्या मनानंच त्यांची नावं वगैरे घेऊन काहीतरी डिस्कशन करतोय. याचा अर्थ आम्ही जी कॉन्स्पिरसी केली त्याच्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे का? तर ऑब्व्हियसली नाही. असं काहीतरी बऱ्यापैकी ज्या प्रॉमिनंट व्यक्ती मी तुम्हाला सांगतो त्यांच्याविषयी घडलंय याच्यामध्ये. की त्यांचं ईमेल कम्युनिकेशनमध्ये त्यांची नावं आहेत. पण त्याचा अर्थ असा नाही की त्याचं एप्स्टेन फाईलमध्ये त्यांचा काही सहभाग होता वगैरे, वगैरे असा त्याचा अर्थ नाही. ऑब्व्हियसली त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे अजून. पण बऱ्यापैकी अशा पण केसेस आहेत, की ज्यांची फक्त त्या ईमेल कम्युनिकेशनमध्ये नावं घेतलीत त्यांच्या डिस्कशनमध्ये. पण ती व्यक्ती कधी तिथं गेले किंवा ती व्यक्ती त्या कुठल्या रिलेटेड पर्सनला भेटले असा कुठलाही पुरावा त्याच्यामध्ये नाही. त्यामुळे याच्यामध्ये जागरूक राहणे हा खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जागरूक राहणं आणि गोष्टी मायक्रो लेव्हलला जाऊन त्या गोष्टींचा अभ्यास करणं, हे खूप जास्त महत्त्वाचं आणि ते होताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि त्याच्या इथून पुढे आपण न्यूज पण काही बघूयात जर महत्त्वाच्या आपल्या सिलेबसच्या दृष्टीने असेल तर. पण या एरोटेलमध्ये हेच डिस्कस केले, की कशा पद्धतीनं एप्स्टीन फाईल्स रिलेटेड गोष्टी ज्या आहेत, ते इंडियामध्ये सुद्धा आहेत. इंडियामधल्या काही प्रॉमिनंट पर्सन्स आहेत, काही व्यक्ती आहेत, त्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत्या. त्यांची नावं त्याच्यामध्ये आलेत. अशा पद्धतीच्या गोष्टी याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. पण सिलेबसच्या दृष्टीतून जर याचं महत्त्व आपल्याला सांगायचं झालं, तर ते एथिक्स, मोरॅलिटीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता, त्याच्याशी रिलेटेड केस स्टडी म्हणून याचा फक्त अभ्यास करून ठेवा. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये.
पुढचे जे टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती GPU रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळते. आता हे ग्राफिक प्रोसेसिंग युनिट जे आहे, आता GPU आणि CPU याच्यातलं एक बेसिक डिफरन्स काढून ठेवा आणि GPU आपल्यासाठी का गरजेचं आहे याची एक इन्फॉर्मेशन काढून ठेवा. ही टेक्निकल इन्फॉर्मेशन बेसिक फक्त म्हणतोय मी, खूप डीपला जायची गरज नाही. सॉरी. हे आपल्यासाठी प्रिलियमसाठी खूप जास्त महत्वाचं असू शकते. प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे. त्या दृष्टीतून फक्त त्याचा अभ्यास करून ठेवा. बाकी डिटेल म्हणजे आता कारण याचं काय आहे की GPUचा जो उपयोग आहे, अशा टेक्नॉलॉजीचा जो उपयोग आहे, एकीकडे आपण AI समिट होस्ट करतोय आणि एआयला सपोर्टिव्ह या सगळ्या गोष्टी आहेत, त्या टेक्नॉलॉजीला सपोर्टिव्ह या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता GPU जर डिस्कस केलं जातंय तर याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. बेसिक अभ्यास, कशाला GPU म्हणायचं, त्याचं काय टेक्निकल डेफिनेशन त्याची काय आहे, त्याचा उपयोग कसा होऊ शकतो, काय ॲडव्हान्समेंट आहे, मग CPU आणि GPU याच्यामधलं डिफरन्स काय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागतील. हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्त्वाचं असू शकते. बाकी याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस केलेल्या त्या डिटेलमध्ये डिस्कस करायची अजिबात गरज नाही आहे. इथून पुढे आपल्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज सुरू होत आहेत. पहिलीच न्यूज जी आहे ती SIRशी रिलेटेड आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ज्याला आपण म्हणतो. हे कशाशी रिलेटेड आहे तर ऑब्व्हियसली इलेक्शन कमिशनशी रिलेटेड आहे. म्हणजे मतदान यादीमध्ये 10 वर्षापूर्वी व्यक्तीची डेथ झाली पण त्याचं मतदान यादीमध्ये नाव अजून पण आहे, त्याच्या नावाने कोणतरी वोट करते, म्हणजे त्या मतदार याद्यांचं प्युरिफिकेशन होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीतून हे SIR जी प्रोसेस आहे ती सुरू केलेली आहे 22 राज्यांमध्ये आणि युनियन टेरिटरीजमध्ये हे जे आहे ते एप्रिल पासून सुरू होईल असं इलेक्शन कमिशननं सांगितलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता याच्यामध्ये अभ्यास करण्याच्या गोष्टी लक्षात घेणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे की कोणकोणत्या गोष्टींचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. पहिला पॉईंट आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाशी रिलेटेड. ठीक आहे. मग ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे की मग ही स्टॅच्युटरी बॉडी आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करून ठेवावा लागेल. ठीक आहे. मग याच्याच रिलेटेड आर्टिकल्स कोणता आहे, शेड्यूल कोणता आहे, पार्ट कोणता आहे, हे सगळं मग इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा त्याच्याच रिलेटेड गोष्टींचा अभ्यास करताना तुम्हाला सगळ्या या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अनेक वेळा याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितले की याच्या अंतर्गत आपल्याला काय करावं लागेल, डेमोक्रेसीचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. लोकशाही ज्याला आपण म्हणतो ना, लोकशाहीचा अभ्यास आपल्याला करावा लागेल याच्या अंतर्गत. की लोकशाही कॉन्सेप्ट जर असेल अस्तित्वात तर याच्यामध्ये लोकशाहीचे डेफिनेशन जर साध्या सोप्या भाषेत आपल्याला सांगायची झाली तर ती लोकांनी लोकांसाठी लोकांच्या वतीनं निवडून दिलेलं राज्य किंवा शासन, त्याला आपण लोकशाही म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये निवडून दिलेले हे खूप जास्त महत्वाचं आहे, निवडणूक खूप जास्त महत्वाची आहे. पण ही निवडणूक फेअर नसेल तर या डेफिनेशनला काय अर्थ आहे का, तर ऑब्व्हियसली काहीच अर्थ नाहीये, लोकशाही म्हणताच येणार नाही त्याला. जर ईव्हीएमच हॅक असेल तर कुठल्या तरी एखाद्या उमेदवाराला तुम्हाला मत टाकायचंय पण जाते एकाच उमेदवाराला कुठं जरी बटन दाबलं तर त्याचबरोबर जे डेथ झालेले पर्सन आहेत त्यांच्या नावानं वोटिंग होत असेल तर, म्हणजे अशा कोणत्याही गोष्टी ज्याच्यामुळं इलेक्शन आहे ते अनफेअर होतं, अशा गोष्टी घडत असतील तर त्याला लोकशाही म्हणता येत नाही. त्यामुळं ज्यावेळेस आपण इलेक्शन कमिशन विषयी न्यूज ऐकतो त्यावेळेस अशा बऱ्यापैकी न्यूज आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे काय की लोकशाही कुठेतरी धोक्यात आलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी हिंट काय देतात की लोकशाहीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा. हे आपल्याला मेन्ससाठी महत्वाचं आहे, हे आपल्याला प्रिलियमसाठी महत्वाचं आहे आणि ऑब्व्हियसली पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे इंटरव्ह्यूसाठी सुद्धा हे महत्वाचं आहे. मग लोकशाहीविषयी प्रिअम्बलमध्ये काय बोलले, इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय बोलले, आर्टिकल वेगवेगळे त्याच्याविषयी काय बोलतात, महत्वाचे कोणते ऑथर आहे का ज्यांनी लोकशाही विषयी डिस्कशन केले, त्यांचं महत्वाचं बुक कोणतं आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्ही काढून ठेवा. ह्या खूप जास्त महत्वाच्या होतात या मुद्द्याशी रिलेटेड, ज्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून मला असं वाटतं की हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे, बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ती AI समिटशी रिलेटेड आहे 2026ची. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण होस्ट केली आहे AI समिट आणि त्याच्यामध्ये आपले प्राईम मिनिस्टर म्हणतायत इंडिया सीज फ्युचर नॉट फिअर इन AI. याचा डायरेक्टली एसे बनवू शकतो. ठीक आहे, याचा डायरेक्टली एसे बनवू शकतो, त्याच्यामुळे याच्यावर लगेच लिहून बघायला पाहिजे.
की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कसं फ्युचर आहे आणि त्याला कसं भ्यायला नाही पाहिजे, घाबरायला नाही पाहिजे. कधी-कधी आपण बोलतो ना, की ह्याच्यामुळं जॉब जाऊ शकतात, एआय सगळा कंट्रोल घेऊ शकतो वगैरे, वगैरे. त्या गोष्टींची जी भीती आहे, त्याच्यापेक्षा याच्यामध्ये फ्युचर कशा पद्धतीचं आहे, याचं तुम्हाला डिस्कस करता येते का बघा. याच्यावरती तुम्हाला लिहिता येते का बघायला पाहिजे लगेच. ठीक आहे. इंडियाज इज फ्युचर नॉट फिअर इन एआय. हा डायरेक्टली एसेचा सब्जेक्ट आपल्यासाठी बनवू शकतोय. दुसरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड ही जी समिट आहे, त्या एआय इम्पॅक्ट समिट म्हटलं जातं याला. त्या समिटमध्ये बिलगेट यांचं जे भाषण होणार होतं ते ड्रॉप झालेलं आपल्याला बघायला मिळते. आणि त्याचे मग जे काय रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांचे, ते याच्या रिलेटेड त्यांचं जे काही मत आहे ते याच्यामध्ये एआय समिटमध्ये प्रेझेंट करतील असं अचानक जाहीर करण्यात आलं. आणि त्याचं खरं तर रिलेशन एप्स्टीन फाईलला सुद्धा जोडलं जाते, जे आता आपण डिस्कस करत होतो. याच्यामध्ये यांचं सुद्धा नाव आलेलं, यांचे काही फोटोज आहेत ते त्याच्यामध्ये आलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि ऑब्व्हियसली यांच्याकडून, यांच्या टीमकडून ते जाहीर करण्यात आले की त्याचा आणि त्यांचा काही संबंध नाहीये तसा. ऑब्व्हियसली मीटिंग्स वगैरे त्यांच्या झाल्या असतील, पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट वगैरे असे काय डायरेक्टली नाहीये. हे यांच्याकडून जाहीर करण्यात आले आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही, जे इन्फॉर्मेशन आहे ते असं सुद्धा यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग याच्यामुळे सुद्धा एआय समिट जी आहे ती खरं तर इथं आपल्याला न्यूजमध्ये आलेली बघायला मिळते. मग आता दुसरा मुद्दा काय होतोय की एआय इम्पॅक्ट समिट जे आहे त्याचं भारतानं पहिल्यांदा होस्ट करणं, त्याचं महत्त्व जे आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचा सुद्धा एक वेगळा अभ्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने करून ठेवायला लागेल. त्याचबरोबर याच्या पुढचीच न्यूज आपल्याला काय बघायला मिळते, याच्या पुढचीच न्यूज आपल्याला बघायला मिळते की 2027 जी एआय इम्पॅक्ट समिट आहे ती स्वित्झर्लंड होस्ट करणार आहे जिनेव्हामध्ये. हे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं हे एआय इम्पॅक्ट समिटचं एक वेगळं जे महत्त्व आहे, हे वेगळं महत्त्व आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवायला लागेल. हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि हे मेन्सच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तशा पद्धतीनं आपण त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. पुढचे न्यूज परत एप्स्टीन फाईल्स आपल्याला बघायला मिळते की जे ड्यूक अँड्र्यू आहे, प्रिन्स घराण्यातली ही एक व्यक्ती आहे. त्यांचं डायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये तशा पद्धतीचे फोटोज आणि काही व्हिडिओज त्याच्यामध्ये बघायला आपल्याला मिळतात एप्स्टीन फाईल्समध्ये. आणि बऱ्यापैकी त्या प्रूव्ह करतात की यांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये होते. ऑब्व्हियसली दिस मॅटर इज अंडर इन्व्हेस्टिगेशन. त्याच्यामधून काय निघेल ते पुढे न्यूजमध्ये येईलच. पण तुर्तास ही न्यूज सेम सब्जेक्टशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये त्यांना अरेस्ट झाले अशी न्यूज याच्यामध्ये आलेली आपल्याला बघायला मिळतात. प्रिन्स घराण्यानं याच्या अगोदरच यांना म्हणजे बडतर्फ केलं होतं. त्यांना ज्या प्रिन्सली पोस्ट वगैरे मिळतात घराण्याकडून, त्याच्यातून त्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. आणि आता त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई सुद्धा होते, अरेस्ट सुद्धा त्यांना झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मग एप्स्टीन फाईलचं फक्त एथिक्सच्या दृष्टीतून महत्त्व असू शकतं, बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट त्याचं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे सुप्रीम कोर्टाकडून एक स्टेटमेंट आपल्याला. चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत काय म्हणताय की इज इट नॉट युअर ऑब्लिगेशन टू स्पेंड मनी टू डेव्हलप इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, हॉस्पिटल्स, schools, medical colleges? Instead, you keep giving scooties, you distribute clothes, food at the time of elections. What is happening in this country? खूप महत्वाचं स्टेटमेंट यांनी सांगितलं आहे. हे म्हणतायत की जे वेगवेगळे सरकार आहेत, स्टेट गव्हर्नमेंट्स आहेत, ते इलेक्शनच्या पुढं फ्री स्कूटी वाटणं, फ्री कपडे वाटणं, फ्री जेवण वाटणं, ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी करतात. आणि त्याचं इंटेन्शन क्लिअर आपल्याला दिसतंय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्याचा फायदा व्हावा. म्हणजे कुठंतरी स्टेट इंटरेस्टच्या विरोधात जाऊन ते काम करत असतात निवडून येण्यासाठी. पण त्यांनी करायला काय पाहिजे? जे खरं तर लोक टॅक्स भरतायत ते कशासाठी भरतायत? व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हावं, रोड डेव्हलप व्हावं, हॉस्पिटल्स डेव्हलप व्हावं, स्कूल्स, मेडिकल कॉलेजेस डेव्हलप व्हावं, हे त्याच्यातून व्हायला पाहिजे. पण तो जो फंड आहे तो कशासाठी वापरला जातोय? स्वतःचं निवडून येण्याचं जे इंटरेस्ट आहे तो फुलफिल करण्यासाठी खरं तर यूज केला जातो. आणि ही जी सिस्टम आहे, हे जे रिच्युअल होते चाललेलं आहे, ते खरं तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी हायलाईट केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि पुढे जाऊन ते व्हॉट इज हॅपनिंग इन दिस कंट्री, म्हणजे अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही करताय, मग एक्झॅक्टली चाललंय काय असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. मग हा जो आहे ना, हा
एक आपल्या समोरचा सुद्धा क्वेश्चन आहे की अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत याच्यामुळं काय निगेटिव्ह इम्पॅक्ट होत आहेत, काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होत आहेत, हे आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला लागेल. आणि सरळ सरळ आपल्याला बघायला मिळते की याच्यातून पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय होणार आहे, निगेटिव्ह इम्पॅक्ट होत आहेत. मग ते टाळण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा. आणि हे सूर्यकांत यांचं स्टेटमेंट जर तुम्हाला लक्षात ठेवता आलं तर हे लक्षात ठेवा. डायरेक्टली तुम्ही एसे मध्ये उपयोग करू शकता, डायरेक्टली तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये याचा उपयोग करू शकता, याच्यामुळे मार्क्स मिळू शकतात चांगले. त्या पद्धतीने मला वाटतं त्या दृष्टीतून ही जी न्यूज आहे ती आपल्यासाठी महत्वाची आहे. पुढची न्यूज आहे आपले जे फॉर्मर आर्मी चीफ होते मनोज मुकुंद नरवणे, हे आता रिटायर झालेले आहेत. त्यांचं हे मत आहे की इंडिया चायना मधला जो कॉन्फ्लिक्ट आहे तो डिस्कशन आणि डायलॉग्सनं रिझॉल्व्ह होऊ शकतो. फक्त बॉर्डरलाईन इश्यूमुळं हा कॉन्फ्लिक्ट आहे ना तो आपण डिस्कशन आणि डायलॉगमुळं रिझॉल्व्ह करू शकतो, पण ते होताना आपल्याला बघायला मिळत नाही, असं त्यांचं मत आहे. आता हे जनरल नरवणे आहेत ना ते आणखी एका रिझनमुळे गाजले होते. हा जो बाउंड्री लाईन इश्यू आहे ना त्याच्यामध्ये चायनानं आपल्यावरती ज्यावेळेस अटॅक केला त्या बाउंड्रीवरती गल्फान व्हॅलीमध्ये वगैरे मेजर क्लॅश आपल्याला बघायला मिळाला होता कोविडमध्ये. आणि त्यावेळेसची ती गोष्ट त्यांनी एका बुकमध्ये त्यांनी एक बुक लिहिलेलं आहे आणि ते बुक अजून पब्लिश होऊ शकलेलं नाही कारण अंडर पीएमओ जे आहे प्राईम मिनिस्टर ऑफिस त्यांच्या स्क्रीनिंगच्या अंडर आहे ते बुक, त्यामुळे ते अजून पब्लिश होऊ शकलेलं नाही. परंतु पार्लमेंटमध्ये राहुल गांधींनी हे बुक कोट केलं होतं पण त्यांना पार्लमेंटमध्ये ते कोट करू दिलं नाही. त्यामुळे सुद्धा हे जनरल नरवणे जे आहेत हे चर्चेमध्ये आले होते, त्यांचं बुक चर्चेमध्ये आलं होतं. आणि आता ते परत इंडिया चायना रिलेशनवरती खऱ्या अर्थानं बोलताना आपल्याला बघायला मिळतात. याच्यामध्ये आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायला लागेल तर ऑब्व्हियसली इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया चायना रिलेशन जे आहे ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्या इंडिया चायना रिलेशनचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे आणि मॅपवरती आपण बघून घेणं गरजेचं आहे की बाउंड्री लाईन मध्ये कुठं कुठं मॅपवरती असे स्पॉट आहेत जिथं इंडिया चायना कॉन्फ्लिक्ट सुरू आहे. कारण अरुणाचल प्रदेशला सुद्धा चायना जो आहे तो त्यांचा पार्ट दाखवतो मॅपमध्ये. त्यामुळं खूप क्लॅश जो आहे तो आपल्याला त्या बाउंड्री लाईनवरती आपल्याला बघायला मिळतो. मग मॅपवरती आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकेट करून समजून घ्यायला पाहिजे की कुठं कुठं बाउंड्री लाईन क्लॅश इंडिया चायनामध्ये आहेत आणि तो मॅप आपण चांगल्या पद्धतीने बघून ठेवायला पाहिजे. त्या आधारावरती प्रिलियममध्ये त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. जर मॅप बेस्ड क्वेश्चन आला तर ते चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केल्यामुळे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. आणि मेनसाठी इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया चायनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे, रिलेशनचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीतून ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची आहे. पुढची न्यूज आहे फ्रान्सचे जे पीएम आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, हे एआय समिटमध्ये एआय इम्पॅक्ट समिटमध्ये म्हणतात की टेक्नॉलॉजी विथ ह्युमॅनिटी. मग लगेच याच्यावरती काय करायला पाहिजे, एसे लिहून बघायला पाहिजे की टेक्नॉलॉजी विथ ह्युमॅनिटी कशी असू शकते. कारण टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या मशीन्स गन्स मध्ये पण टेक्नॉलॉजी म्हणून तर त्या मशीन्स गन्स आहेत आणि त्यांना माणसं मारले जातात. ते टेक्नॉलॉजी विथ ह्युमॅनिटी आहे का, तर ऑब्व्हियसली नाही आहे. टेक्नॉलॉजी विथ ह्युमॅनिटी म्हणजे काय, की ज्या टेक्नॉलॉजीचा ह्युमन वेलबिईंगसाठी उपयोग होईल अशी टेक्नॉलॉजी, त्याच्यावरती बघायला पाहिजे. मग लगेच आपल्याला लिहिता किती येते राईट. त्या दृष्टीतून मला असं वाटतं की महत्वाचं आहे इंडिया फ्रान्स रिलेशनचा तर अभ्यास याच्यामध्ये करावाच लागेल. पुढची न्यूज आहे इस्रायलचे रिलेटेड आणि युनायटेड नेशनमध्ये युनायटेड नेशनची सिक्युरिटी काउन्सिल आहे, युएनएससी ज्याला आपण म्हणतो, युएनएससी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, याच्यामध्ये इस्रायल जो वेस्ट बँकमध्ये करतोय त्याला कंडेम करणारा एक खरं तर डॉक्युमेंट साईन करण्यात आलं. पहिल्यांदा त्याच्यावरती इंडियानं साईन केलं नव्हतं पण सगळ्यात शेवटी इंडियानं सुद्धा त्या कंडेम करणाऱ्या डॉक्युमेंटवरती साईन केले. म्हणजे इस्रायलला याच्यामध्ये इंडियानं सुद्धा कंडेम केले. हे का महत्वाचं आहे, कारण इस्रायलच्या आणि इंडियाचे खूप पहिल्यापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि ज्यावेळेस आपल्याला सगळ्यात जास्त गरज होती त्यावेळेस इस्रायलने आपल्याला मदत केली आणि आपण पण त्या बदल्यात त्यांना तशा पद्धतीने मदत करत आलेलो आणि तसे रिलेशन आपण डेव्हलप करत आलेलो. कारगिलमध्ये आपण बघितले कोण आलं नव्हतं त्यावेळेस इस्रायल आपल्या मदतीला खऱ्या अर्थानं आला होता. मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता इंडियानं सुद्धा त्याच्यामध्ये साईन करणं हे थोडंसं चर्चेचा विषय बनलेला आहे. त्यामुळे ही न्यूज आलेली आपल्याला बघायला मिळते. मग इस्रायल जर आपण बघितला तर इथं वेस्ट बँक आपल्याला बघायला मिळते, इथं गजा स्ट्रीप आपल्याला बघायला मिळते, इथं वेस्ट बँक आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. आणि हा इस्रायल जो आहे तो वेस्ट बँकमध्ये वेगवेगळ्या सेटलमेंट्स आपल्याला डेव्हलप होतो. हा जर मॅप आपण बघितला तर हा मॅप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय की इथं जे व्हाईट पॅच आहे तो टोटल पॅलेस्टायनियन लोक तिथं राहत होते अगोदर. मग इस्रायलनं काय केलं, छोट्या छोट्या वस्त्या इथं डेव्हलप करायला सुरुवात केल्या. ठीक आहे. आणि त्यानंतर अशा गोष्टी ज्या आहेत
गजा स्ट्रीप जी आहे ती पहिल्यांदा एवढी मोठी होती सगळी. ती आता फक्त एवढी राहिलेली आहे. बाकी सगळे इस्रायली लोकांनी, ज्यू लोकांनी काबीज केलेलं आहे. वेस्ट बँकमध्ये सुद्धा वेगवेगळे सेटलमेंट्स इथं इस्रायली लोकांच्या डेव्हलप होत आहेत. त्यामुळे इथे सुद्धा बऱ्यापैकी कब्जा जो आहे, तो आता इस्रायलचा आपल्याला बघायला मिळतोय. ठीक आहे. आणि आता वेस्ट बँकमध्ये वेगवेगळ्या वस्त्या इस्रायल अक्षरशः त्यांच्या नागरिकांना स्पॉन्सर करतोय, की तुम्ही तिथं जाऊन राहा, वस्ती डेव्हलप करा आणि तुमचं जे काही लँड रजिस्ट्रेशन आहे, ते लगेच इस्रायल गव्हर्नमेंट तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करून देईल. म्हणजे इस्रायल काय करतोय, वेस्ट बँकमध्ये जे आहे ना, ते वेस्ट बँकला सुद्धा टोटली काबीज करायचा प्रयत्न करतोय. आणि गजामध्ये तर मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू आहे, त्यामुळे बऱ्यापैकी इस्रायलने तिथं काबीज केलेलंच आहे, गजा स्ट्रीप सुद्धा. त्यामुळे पॅलेस्टाईनचं जवळजवळ नामोनिशाण तिथून संपवण्याचा प्रयत्न इस्रायलकडून होतोय आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चित्र असं दिसतंय की त्याच्यामध्ये इस्रायल यशस्वी सुद्धा होईल येणाऱ्या काही काळामध्ये. पॅलेस्टाईनियनचं तिथं नामोनिशाण नसेल अशी परिस्थिती आहे. आणि ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टींकडे युनायटेड नेशनचं लक्ष आहे, कारण 1947 मध्ये इस्रायल पॅलेस्टाईन जे डिव्हायडेशन केलं होतं ते युनायटेड नेशनच्या पार्टिशन प्लॅनच्या अंतर्गतच होतं. आणि त्यानंतर जशा पद्धतीनं पॅलेस्टाईनचं पतन झालं आणि त्याला कसा इस्रायल कारणीभूत आहे याच्याकडे बऱ्यापैकी युनायटेड नेशनचं लक्ष तर आहे, पण याच्यामध्ये काय पॅलेस्टाईनसाठी युनायटेड नेशन करू शकलेलं नाहीये. हे सुद्धा तेवढंच वास्तव आहे, जे की आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये आता युनायटेड नेशननं इस्रायल जो कारवाई करतो त्याला कंडेम केलं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा इंडियानं साईन केली नव्हती, पण शेवटी इंडियानं सुद्धा त्याच्यावरती साईन केली. त्याचा अर्थ असाच झाला की इंडियानं सुद्धा इस्रायलला कंडेम केलेला आहे. त्याचा निषेध केलेला आहे इस्रायल जो कारवाई तिथं करतोय त्याचा. आणि त्यामुळे ही सगळी न्यूज आपल्याला आलेली बघायला मिळते. मग याच्यामधून आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायला लागेल, तर याच्यामधून आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. पहिला पॉईंट करून ठेवायला लागेल की इंडिया इस्रायलचे रिलेशन कशा पद्धतीचे आहे, तो आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. दुसरा, इस्रायलच्या स्थापनेची एक हिस्ट्री आहे आणि हे खूप मजेशीर आहे की इस्रायलची स्थापना एक्झॅक्टली झाली कशी. वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये मोठ्या प्रमाणात यांची कत्तल हिटलरनं केलेली आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर वेग आला कशाला, इस्रायलच्या स्थापनेला. इस्रायल देश म्हणून उभारला खूप मोठ्या प्रमाणात, हे आपल्याला बघायला मिळालं. मग त्याची स्टोरी जी आहे ते खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, खूप प्रेरणादायी स्टोरी आहे, इस्रायलनं कशा पद्धतीने सर्व्हाइव्ह केलंय. आणि त्याच्या रिलेटेड ऑलरेडी एक स्पेशल लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट बेस्ड स्टेशन नावाची जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे लेक्चर मिळेल. ते लेक्चर बघा, त्याच्यामध्ये डिटेल मी याचं विश्लेषण केलेलं आहे. एका ठिकाणी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. नसेल तर तुमच्या पद्धतीने पण तुम्ही इन्फॉर्मेशन याची घेऊ शकताय, पण ही इन्फॉर्मेशन असणं, याची हिस्ट्री माहिती असणं, इंडियाची आताची पोझिशन इस्रायल सोबतची आणि गांधी इस्रायलच्या स्थापनेवरती काय बोलले होते, पॅलेस्टाईन आणि इस्रायल कॉन्फ्लिक्टमध्ये महात्मा गांधींची एक भूमिका आहे वेगळी, ती काय होती, तिथपासून त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. याचा मेन्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला उपयोग होऊ शकतोय. पुढं न्यूज जी आहे ती बोर्ड ऑफ पीस विषयी बोललं जाते. बोर्ड ऑफ पीसची मीटिंग कंडक्ट झालेली आहे युएसएच्या लिडरशिपच्या अंडर. मग हे बोर्ड ऑफ पीस कशासाठी आहे, गजा स्ट्रीपमध्ये पीस डेव्हलप करण्यासाठी याची स्थापना झाली. मग याचा उद्देश काय आहे वगैरे याची बेसिक इन्फॉर्मेशन काढून ठेवा. ही गोष्ट प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाची असू शकते. या ठिकाणी आजचा द हिंदू जो आहे तो मी समाप्त करतो. अशा हे चांगल्या पद्धतीने आजचा द हिंदू तुम्हाला मी समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचे त्यांच्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, तो जॉईन करून आन्सर रायटिंग सुरू करू शकताय. तिथं जे क्वेश्चन मी पोस्ट करतोय, जे द हिंदूमध्ये आपण डेली बेसिसवरती डिस्कस करतोय, तेच क्वेश्चन तिथं पोस्ट करतोय, जेणेकरून तुम्ही डे 1 पासून आन्सर रायटिंग सुरू करू शकता. असो, या ठिकाणी मी तुमची रजा घेतो. थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.